दोघांची भांडणं सोडवत आम्ही पुढे निघालो. सेजल चल की का आव काय असं वागतं साली बरोबर. नाही मग तू आता घरीच थांब, तुझ्या बरोबर वाईट झालं. मला वाटतं देवाने गोव्याला असं एक वरदान दिलंय की तू नेहमी प्रत्येक अँगलने छान आणि सुंदरच दिसशील. आमच्या काकांचं ऍक्च्युली हॉटेल आहे, छोटं आहे पण बेस्ट टेस्ट ऑफ गोवन किशोरांकडे. उठून 6 वाजता स्वतः मार्केटला जाऊन प्रत्येक फिश घेऊन येतात. खरं तर हे दोघं प्युअर व्हेजिटेरियन आहेत, पण त्यांची साथ ही नेहमी असते. 4 दिवसाआधी ज्यावेळी ठरलं की गोव्याला फायनली आता जायचंय, त्यावेळेस हे दोघं UP ओरछामध्ये होते आणि लगेच तिकडनं आले की नाही आम्ही सोबत येणार. मग काय गोव्याला स्वतःच्या हाताने मासे बनवले आणि टेस्ट घेतल्यावर कळालं खरोखर तुमच्याकडची प्रेमळ माणसं, खाद्य संस्कृती खूप मस्त. सेजलने गोव्याच्या प्रत्येक छोट्या छोट्या भागांची आमची ओळख करून दिली आणि हा एक्सपिरियन्स खूप म्हणजे खूपच छान वाटतंय. मस्त. आता कसं वाटतंय? भारी भारी वाटतंय. इथं देखील काही फॉलोअर्स भेटली आणि मग आम्ही निवांत समुद्रकिनाऱ्यावर येऊन बसलो. मला असं वाटतं या लाटांना सगळं कळतं. त्या पटकन जवळ येतात आणि माघारतात आणि या वेळेमध्ये आपण सगळं काही विसरून निवांत होतो.